महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर 25 तारखेला शपथविधी सोहळा, 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार. महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भाजपचाच असणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती. तर महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार. महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल अशी स्थिती. विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेली 29 सदस्य संख्या कोणत्याही पक्षाकडे नाही. राज्यातील जनतेचा महायुतीला स्पष्ट बहुमत, 288 पैकी 236 जागांवर महायुतीचा विजय. महाविकास आघाडीला जनतेनं सपशेल नाकारलं, अनेक दिग्गजांचाही पराभव. मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपत हालचालींना वेग, विधिमंडळ नेतेपद निवडीसाठी दिल्लीहून 2 निरीक्षक पाठवले जाणार. विधिमंडळ नेता निवडीनंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार. राज्यात पुन्हा भाजपत सगळ्यात मोठा पक्ष, तब्बल 137 जागांसह भाजप पहिल्या स्थानी. 2019च्या तुलनेत 32 जागांची वाढ. एकट्या भाजपला विरोधकांपेक्षा जास्त जागा, निकालानंतर फडणवीसांसह भाजप महाराष्ट्राचं मोदींकडून कौतुक. महाराष्ट्रात घराणेशाहीची हार, पंतप्रधान मोदींची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका. सत्याचा आणि सुशासनाचा विजय झाल्याचीही प्रतिक्रिया. 57 जागांसह शिंदेंची शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर. पक्ष फुटला त्यावेळी 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 58 उमेदवार विजयी. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 41 उमेदवार विजयी. लोकसभेला लागलेल्या निकालाच्या अगदी उलट निकाल. विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेचा कौल. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांना मिळून केवळ 49 जागा. ठाकरेंच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 15 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 14 जागांवर यश. मुंबईकरांकडून नोटाला 71,923 मतं. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतं, 3,884 मतं नोटाला. मुंबई विधानसभेच्या रिंगणातील 15 महिला उमेदवारांपैकी फक्त 4 जणींचा विजय. लाडक्या बहिणींना अपेक्षित यश मिळालं नसल्याचं चित्र. मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढांच्या मतांची टक्केवारी सर्वाधिक. लोढा यांना 73.38% मतं. लोढा मलबार हिल मतदारसंघातून 7व्यांदा आमदार. शिवसेनेत एकनाथ शिंदेंना सर्वाधिकार बहाल. वर्षावर पार पडलेल्या शिवसेना पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय. विधिमंडळातील शिवसेना गटनेते, प्रतोद आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सगळे अधिकार शिंदेंना. ठाण्याच्या कोपरी पाच पाखाडीमधून एकनाथ शिंदे 1,20,717 मतांनी विजयी. ठाकरे गटाच्या केदार दिघेंचा पराभव. एकनाथ शिंदेंच्या विजयानंतर मिसेस मुख्यमंत्र्यांचा भन्नाट डान्स. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, मिसेस मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांनी विजयाचा गुलाल उधळला. काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधेंचा पराभव. महायुतीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिलेबी बनवण्याचा आनंद घेतला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर विजयी उमेदवारांचं नितीन गडकरींच्या घरी स्वागत. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरींकडून औक्षण. विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या कुटुंबियांकडून घरात जोरदार स्वागत. आई आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील औक्षण केलं. बारामतीमध्ये अजित पवारांनी गड राखला. पुतणे युगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव. बारामतीमध्ये अजित पवारांच्या विजयानंतर घरी जल्लोषाचं वातावरण. सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या बहिणीची गळाभेट घेतली. अजित पवारांच्या विजय मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जल्लोष. कार्यकर्त्यांनी जय पवारांना खांद्यावर उचलून घेतलं. सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी. रोहित पाटील ठरले सर्वात कमी वयाचे आमदार. मानखुर्द शिवाजीनगरमधून अजित पवार गटाच्या नवाब मलिक यांचा पराभव. सपाच्या अबू आझमी यांचा विजय. नवाब मलिकांची मुलगी सना मलिकांचा अणुशक्तीनगरमध्ये विजय. अणुशक्तीनगर मतदारसंघावर सना मलिक यांचं वर्चस्व.
वरळीतून आदित्य ठाकरे 8,000 मतांनी विजयी, शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांचा पराभव। वांद्रे पूर्वमधून ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंचा विजय, राष्ट्रवादीच्या झिशान सिद्दीकींचा सरदेसाईंकडून पराभव। बेलापूर विधानसभेत भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांचा 368 मतांनी विजय, पराभूत उमेदवार संदीप नाईक यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी। माहीममध्ये मनसेचे अमित ठाकरे आणि शिंदे गटाच्या सदा सरवणकरांचा दारुण पराभव, तर ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी बाजी मारली। वांद्रे पश्चिममधून भाजपच्या आशिष शेलार यांची विजयाची हॅट्रिक, यावेळी शेलारांची विजयी मिरवणूक, काँग्रेसच्या आसिफ झकेरिया यांचा पराभव। गिरीश महाजनांकडून जामनेरचा गड अभेद्य, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दिलीप खोडकेंचा पराभव केला। कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी, अतुल भातखळकरांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष। कोकणात राणे बंधूंचा विजय, कुडाळ मतदारसंघातून नितेश राणे 50,000हून अधिक मतांनी विजयी, तर कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणेंचा विजय, ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचा पराभव। सावंतवाडीतून दीपक केसरकरांचा दणदणीत विजय, चौथ्यांदा विजयी होत ठाकरे गटाच्या राजन तेलींचा पराभव केला। विजयानंतर सावंतवाडी शहरात केसरकरांची भव्य रॅली। अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणांचा विजय, ठाकरे गटाच्या सुनील खराटेंचा पराभव। रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणा भाऊक। रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा भन्नाट डान्स, कार्यकर्त्यांसोबत राणांनी जल्लोष केला। मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार असलम शेख विजयी, विजयानंतर मोठं शक्ती प्रदर्शन करत जल्लोष। बुलढाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघातून सलग 5व्यांदा भाजपचे संजय कुटे आमदार, कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष, कुटेंनी मेहू डॉन गाण्यावरती ठेका धरला। कागलमध्ये हसन मुश्रीफांचा विजयी षटकार, समरजित सिंग घाटगे यांचा 11,609 मतांनी पराभव। कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार, सगळ्या 10 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय, राधानगरी, करवीर, कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बाजी, तर कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजीत भाजप उमेदवारांचा विजय। कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपच्या अमल महाडिकांनी आमदारकी खेचली, सतेज पाटलांना धक्का, पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव। साताऱ्याच्या माणमधून भाजपचे जयकुमार गोरे विजयी, शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रभाकर घारगेंचा पराभव केला। जयकुमार गोरेंचा 49,000 मतांनी विजय। साताऱ्यामध्ये भाजपच्या शिवेंद्रराजे भोसलेंचा दणदणीत विजय, विजयानंतर विजयी मिरवणूक काढली। ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा पराभव। सातारा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंची भेट घेतली, यावेळी जलमंदिरमधल्या देवीचं दर्शनही घेतलं। महायुतीचा विजय म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा विजय, मतदारांनी योग्य तो निर्णय घेतला, आता महाविकास आघाडीनं राजकारण विसरून जावं, उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया। हा महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याची देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींचेही फडणवीसांनी आभार मानले। साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोलेंचा 208 मतांनी विजय, भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांकडून कडवी झुंज। इस्लामपूर मतदारसंघातून शरद पवार पक्षाच्या जयंत पाटील यांचा विजय, राष्ट्रवादीच्या निशिकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत रंगली होती। काँग्रेसला मोठा धक्का, कराड दक्षिणमधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, भाजपचे अतुलबाब भोसले यांनी विजयाचा गुलाल उधळला। सलग 9व्यांदा संगमनेरमधून निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या बाळासाहेब थोरातांचा दारुण पराभव, पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले। संगमनेरमध्ये सुजय विखेंचं जंगी स्वागत, अमोल खताळ यांच्या विजयानंतर संगमनेर शहरामध्ये जल्लोष, बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला, खऱ्या अर्थानं संगमनेर तालुका दहशत मुक्त झाल्याची सुजय विखेंची प्रतिक्रिया। शिर्डी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला, तर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे पराभूत, राधाकृष्ण विखे पाटील सलग 8व्यांदा शिर्डीतून विजयी। अमरावतीच्या तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा 7,617 मतांनी पराभव, भाजपच्या राजेश वानखेडेंचा विजय, तिवसामध्ये भव्य रॅली काढली।
अचलपूरमध्ये बच्चू कडूंना मोठा धक्का, 14,000हून अधिक मतांनी बच्चू कडूंचा पराभव. महायुतीचे उमेदवार प्रवीण वसंतराव तायडे यांचा विजय. फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा, देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्रींची प्रतिक्रिया. शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची हे जनतेनंच ठरवलं, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं निकालानंतर वक्तव्य. महाराष्ट्रानं गुलाबी रंग निवडला, महायुतीच्या विजयानंतर अजित पवारांचं ट्विट. विधानसभेला 32 ते 33 जागा येतील असा विश्वास होता, मात्र लाडक्या बहिणींमुळे अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. महाराष्ट्रातले निकाल अनपेक्षित, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. लाटेपेक्षा सुनामी आल्यासारखा निकाल, जनतेला हा निकाल मान्य आहे का, ठाकरेंचा सवाल. तर भाजपला वन पार्टी वन नेशन करायचंय का, असाही सवाल. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी आशा, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. पक्ष, चिन्ह आणि अपात्रतेचा अद्याप निकाल नाही, विश्वास कुणावर ठेवायचा, असाही सवाल. हा निकाल जनतेचा कौल नाही, या निकालात गडबड, संजय राऊतांची टीका. शिंदेंच्या बेईमानी विरोधात रोष असून त्यांच्या सगळ्या जागा कशा निवडून येतील, तसंच या निवडणुकीवर अदानींचा प्रभाव आहे का, असेही सवाल. दिल्लीमध्ये निर्णय झाला, भाजप आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार नाही, संजय राऊतांची एक्सपोज. बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंची बाजी, शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव. 50,000हून अधिक मतांनी धनंजय मुंडेंचा विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.